मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप राज ठाकरेंनी केला आणि याला कारण ठरलं ते केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांचं IIT मुंबई मधलं विधान। नेमका मुंबईचा हा नवा वाद काय आहे आणि राज ठाकरेंनी नेमके काय आरोप केलेत पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, जितेंद्र सिंग बरळले, राज ठाकरे संतापले। ऐन निवडणुकीत मुंबई नावावरून श्रेयवाद। Bombay is concerned, thank God it's straight made this name. You have not done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं हे विधान नीट ऐका। मुंबईतील मराठी माणसाला डिवचणारं हे विधान IIT मुंबईतल्या एका कार्यक्रमात सिंग यांनी केलंय। आधीच राज्यात मराठी हिंदीवरून वादाची ठिणगी पडली आहे। त्यात केंद्रीय मंत्र्यांनी आगीत तेल ओतत मराठी माणसाची दुखती नस दाबली, ज्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्याचा डाव हाणून पाडल्यानं दशकांची पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात झाली आहे। अशा शब्दात राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांचा समाचार घेतलाय। मुंबई जी मराठी माणसाची होती तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावलाय। मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली, त्याबद्दल गेली अनेक दशकं त्यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात केली आहे। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मूमधून। मुंबई नको बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तेव्हा मराठी माणसा जागा हो, आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं। ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधल्यामुळे आता भाजपही आक्रमक झाली आहे। मुळात भाजपनंच बॉम्बेचं मुंबई केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। हे सर्वांना माहिती आहे की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते, आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबई चालू पाहिजे। मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न अनेकदा परप्रांतीय आणि त्यांच्या आकांकडून राज्यात केला जातो। अशातच IIT बॉम्बेच्या नावावरून चिमटा काढण्याचा खोडसाळपणा केंद्रीय मंत्र्यांनी का केला? केंद्रातल्या मंत्र्यांना मुंबई आणि मराठी माणसाचा इतका द्वेष कशासाठी? विशेष म्हणजे एकीकडे अमित शहा देशी भाषांचा वापर करा असा आग्रह धरतात आणि दुसरीकडे त्यांचेच मंत्री इंग्रजांच्या बॉम्बे नावाची गुलामगिरी कशासाठी करतात, हाच खरा सवाल आहे। वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई।